आपलं सिमिलर ट्रायंगल चालू आहे की नाही. कालपर्यंत आपण ट्रायंगलमध्ये जो भाग बघत होतो त्यामध्ये आजचा जो भाग आहे तो म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स. आता सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय, ज्यामध्ये दिसायला सारखे असणे. फॉर एक्झाम्पल टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सिमिलरचा अर्थ असतो की दिसायला सारखे असणे, ठीक आहे नाही. कॉन्ग्रंटमध्ये आणि सिमिलरमध्ये फरक असतो. कॉन्ग्रंटमध्ये आणि सिमिलरमध्ये काय असतोय, फरक असतो. कॉन्ग्रंट म्हणलं की त्यामध्ये त्याच्या साईड्स कॉन्ग्रंट असतात, पण सिमिलरमध्ये लहान मोठेपणा असेल सिमिलरमध्ये, की नाही, परंतु फक्त दिसायसारखं असणे सिमिलर म्हणजे. हे पहा, टू ट्रायंगल आर सिमिलर. ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर. टू ट्रायंगल आर सिमिलर, दिसायला सारखे असणे, ठीक नाही. त्याला आपण समरूप असं म्हणतो मराठीमध्ये. समरूप म्हणजे दिसायला सारखे असणे, त्याला सिमिलर ट्रायंगल असं म्हटलं जाते. टू ट्रायंगल आर सिमिलर, आहे की नाही. म्हणजे एखाद्या वेळेस बघा, एकाच वस्तूच्या दोन कॉप्या जर असतील, आहे की नाही, एकाच वस्तूच्या दोन कॉप्या. समजा ताजमहल आहे, ताजमहलची कॉपी एक मोठी आहे आणि एक छोटी आहे, बरोबर आहे. पण ते दोन्ही काय आहेत, सिमिलर आहेत, सारखे आहेत. परंतु त्यांचे जर माप बघितले किंवा त्यांचा आकार जर बघितला तो सारखा असतो का, नाही. हा मोठा आहे, हा लहान आहे, परंतु हे दिसायला सारखे आहेत, ठीक आहे. म्हणून त्याला सेम सिमिलर असं म्हटलं जात आहे. म्हणजे टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग याला असं म्हटलं जातं ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. टू ट्रायंगल आर सिमिलर, हे सिमिलरचं साईन असतं, की नाही. कॉन्ग्रंटचं साईन म्हटलं की याच्या खाली जो इज इक्वल टू आणि त्याच्यावरती साईन असतं, त्यावेळेस त्याला आपण सिमिलर असं म्हणतो. म्हणजे ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर सिमिलर ट्रायंगल. हे टू ट्रायंगल्स आर सिमिलर आहेत, ठीक आहे नाही. दिसायला सारखे असणे त्याला आपण सिमिलर असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी, याच्यामध्ये सिमिलॅरिटी असल्यावर काय असतं, जर हे टू ट्रायंगल जर सिमिलर असतील, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, हे टू ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यामध्ये काय असतं, काय त्याचा प्रॉपर्टीज काय आहे, तर याच्यामध्ये काय असतं की करस्पॉन्डिंग साईड्स. आता आपल्याला करस्पॉन्डिंग साईड माहिती, हाच ट्रायंगल उचलला आणि याच्यावर ठेवला तर ए बी साईडवर कोणती साईड येणार, पी क्यू, बरोबर आहे. बी सी साईडवर कोणती येणार, क्यू आर, आणि ए सी साईडवर कोणती येणार, पी आर. म्हणजे या ज्या साईड्स आहेत या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल मला सांगा, ए अँगलवर कोणता अँगल येणार, पी, बी वर कोणता येणार, क्यू, आणि सी अँगलवर कोणता येणार, आर. मग याला कसले अँगल म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल अँड करस्पॉन्डिंग साईड्स. साईड्स बी करस्पॉन्डिंग असतात आणि अँगल पण करस्पॉन्डिंग असतात. म्हणजे सिमिलर ट्रायंगलचा जो रूल आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की इफ two triangles are similar then their corresponding sides ratio are equal and their corresponding angle are congruent. म्हणजे याच्यामध्ये हे असतं की करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो. आता करस्पॉन्डिंग साईडचा रेशो म्हटल्यावर समजा ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर म्हटलंय, मग करस्पॉन्डिंग साईड्स ए बी अपॉन, ए बीच्या अपॉन मध्ये कोणता येणार, पी क्यू, याचा रेशो बी सी अपॉन क्यू आर, याचा रेशो ए सी अपॉन पी आर, यांच्यासोबत काय असतो, इक्वल असतो या स्वरूपामध्ये. ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर, ए सी अपॉन पी आर. हे काय आहे, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आहे. करस्पॉन्डिंग साईड्स रेशो, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आर इक्वल अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. आणि अँगल पण कॉन्ग्रंट असतात, पण कोणते अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. अँगल ए congruent angle PA, angle B congruent angle Q and angle C congruent angle R. म्हणजे corresponding sides ratio are equal and their corresponding angle are congruent. corresponding angle congruent असतात आणि करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असतो, इक्वल असतो. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो लिहिताना मात्र काळजीपूर्वक लिहित जा. रेशो लिहिताना म्हणजे कसा, समजा पहिल्यांदा म्हटलंय ए बी, करस्पॉन्डिंग साईड्स ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. यांचा जर रेशो इक्वल येत असेल तर फॉर एक्झाम्पल समजा ए बी अपॉन पी क्यूचा रेशो, ए बी अपॉन पी क्यूचा रेशो
जर 1/2 येत असेल तर इच साईडचा रेशो पण किती असणार 1/2 1/2 1/2. तिन्हीचा रेशो इक्वल जर येत असेल तर हे टू ट्रायंगल आर सिमिलर होऊ शकतात. किंवा सिमिलर जर म्हटलं असेल तर त्यांचा रेशो आर इक्वल समान असू शकतो. म्हणजे हा जो आहे सिमिलर ट्रायंगल्स. बघा 10th क्लासमध्ये तर तुम्हाला एक स्पेशल टॉपिकच आहे सिमिलॅरिटी. पहिला टॉपिक आहे आपल्याला पार्ट 2 मध्ये 10th क्लासमध्ये सिमिलॅरिटी. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीवर आधारित तुम्हाला इथं जर सिमिलरची कन्सेप्ट क्लिअर झाली तर त्यामध्ये सिमिलॅरिटीचा टॉपिक तुम्हाला इझी जातो. ठीक आहे. मग सिमिलर म्हटलं की काय काय असणार एक लक्षात ठेवा. जर तुम्हाला म्हटलं टू ट्रायंगल आर सिमिलर देअर करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल. त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो काय असतो इक्वल असतो. अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. आणि करस्पॉन्डिंग अँगल काय असतात कॉन्ग्रंट असतात. हे दोन रूल लक्षात ठेवा. टू ट्रायंगल सिमिलर म्हटल्यावर दोन जर ट्रायंगल सिमिलर म्हटलं की काय होणार याच्यामध्ये करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. आणि त्याची करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असणार. म्हणजे हे जे दोन रूल आहेत हे लक्षात ठेवा सिमिलर ट्रायंगलचे. बाकी काय अडचण आता सिमिलर ट्रायंगल कळालं का कधी असतो तो ठीक आहे. आता बघूया सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स आता जो आपल्याला पुढचा बघायचा आहे तो बघा सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये टू ट्रायंगल आपल्याला जर सिमिलर दाखवले त्यांनी ABC अँड PQR आहे की नाही. ABC आणि PQR मध्ये जर रेशो इक्वल येत असेल आहे की नाही तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचा रेशो जर इक्वल येत असेल तर ते टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ते टू ट्रायंगल्स काय होऊ शकतात सिमिलर ट्रायंगल होऊ शकतात आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी जर समजा तुम्हाला असं दिलं असेल बघा चला इन ट्रायंगल ABC अँड triangle PQR ABC and triangle PQR if angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, angle C is equal to angle R, corresponding angle are congruent. and परत अजून if म्हटलं असेल AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. आणि जर या तिन्ही साइडचा रेशो जर इक्वल येत असेल आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल येत असतील देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. तर तो टू ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे दिलेल्या याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर यस ऑर नो अँड जस्टिफाय युअर आन्सर तर तुमचं आन्सर जस्टिफाय करा म्हटलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर बघावं लागेल की एचा करस्पॉन्डिंग अँगल P, बीचा करस्पॉन्डिंग Q, सीचा करस्पॉन्डिंग R हे कॉन्ग्रंट आहेत दाखवलेत त्यांनी. त्यानंतर मग म्हटलं जाईल जर करस्पॉन्डिंग साइडचे रेशो तीन इक्वल दाखवले असतील देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR तो PQR शी काय होऊ शकतोय सिमिलर होऊ शकतोय. म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी टू ट्रायंगल्स आर सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. या स्वरूपात एकदम सिंपल भाग आहे. सिमिलरचा खूप इझी भाग आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो आपल्याला प्रॅक्टिस सेट आहे एक नाही याच्यावर आधारित तो प्रॅक्टिस सेट बघूया. प्रॅक्टिस सेट 3.5 एकदम सिमिलर ट्रायंगलच्या याच्यावर आधारितच आहे. हे दोन कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील सिमिलरच्या सिमिलर म्हटलं की काय असणार corresponding angle are congruent or equal and their corresponding sides ratio are equal. corresponding sides चा रेशो काय असतो इक्वल असतो. corresponding sides रेशो आर इक्वल तो इक्वल असू शकतो. या स्वरूपामध्ये जो आपला सिमिलर ट्रायंगलचा जो बेसिक आहे तो या स्वरूपात होता. ठीक आहे. आता याच्यावर आधारित असणार आपण प्रॅक्टिस सेट बघूया.
प्रॅक्टिस सेट 3.5 या ट्रायंगल टॉपिकमधला शेवटचा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे की नाही तो बघूया. बघत चला प्रॅक्टिस सेट 3.5 जो आपल्याला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 3.5 प्रॅक्टिस सेट 3.5 बघा प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हटले बघा. इफ ट्रायंगल XYZ if triangle XYZ similar triangle LMN XYZ similar triangle LMN write corresponding angles write corresponding angles of two triangles. Write corresponding angles of two triangles are two triangles and also write two triangles and also write the ratio of corresponding sides. Write the ratio of corresponding sides. ओके बघा आपल्याला टू ट्रायंगल सिमिलर म्हटलंय. कोणते ट्रायंगल आहेत XYZ अँड LMN. असं जर कळत नसेल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करा ठीक आहे. टू ट्रायंगल्स ड्रॉ करा त्याच्यानुसार एक्सप्लेन करायला तुम्हाला इझी जाईल. आता डायग्राम कशा आकाराची काढायची याच्यात म्हणजे कन्फ्यूज व्हायची गरज आहे का काही नाही. जेवढे आकाराचे आहेत तेवढे बी काढले तरी चालतात किंवा लहान मोठे जरी काढले तरी चालतात. सिमिलर आहेत नॉट कॉंग्रंट नाही दाखवायचे आपल्याला फक्त सिमिलर दाखवायचे आहेत. फक्त दिसायला सारखे असावेत हे की नाही एवढा उद्देश आहे आपला तिथं सिमिलर. बघा ओके बघा आता एक करत जा त्याची नावं देताना पहिल्या ट्रायंगलला कुठून नाव सुरुवात द्यायला करता तिथून सुरुवात करता. इथून जर सुरुवात केली तर याला पण इथूनच सुरुवात करायची. या ट्रायंगलला इथून नाव दिलं असेल तर याला पण इथूनच सुरुवात करायची. बघा एक्स म्हणताय मग मी इथं एक्स दिला XYZ वरून चालू केला म्हटल्यावर LMN पण इथून चालू करावं लागेल LMN. ओके बघा चला सोल्युशनमध्ये बघूया काय म्हटलंय. ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PQR LMN. Two triangle are similar. Write corresponding angle. Two triangles. Corresponding angle. Angle X equal किंवा congruent angle L. त्यानंतर angle Y is equal to angle M and angle Z is equal to angle N. ओके या स्वरूपामध्ये अँगल दाखवले आणि आता नंतर काय म्हणते ऑल्सो राईट द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो लिहा म्हणते म्हणजे XY अपॉन LM इज इक्वल टू YZ अपॉन MN आणि तिसरी आहे XZ अपॉन LN.
करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल एवढं लिहायला तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. बघा, टू ट्रायंगल आर सिमिलर, करस्पॉन्डिंग एंगल इक्वल अँड करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल. त्याचा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पण काय दाखवला, इक्वल झाला. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट 3.5 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन होता. की नाही, सिमिलर म्हणता येते म्हणजे त्या ज्या वेळेस तुम्ही डायग्राम बी नाही काढले तरी चालते, पण जर एक्सप्लेन करायला इझी जायचं असेल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. आता त्यामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय बघा, प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन म्हटलंय इन ट्रायंगल एक्स वाय झेड साईड दिल्यात आणि इफ ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर अँड पी क्यू एट देन द फाइंड लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आणि रिमेनिंग साइड्सचा काय काढायला सांगितलं तुम्हाला, रिमेनिंग साइड्स काढायला सांगितल्या आहे की नाही. टू ट्रायंगल सिमिलर आहे म्हटलंय, इफ किंवा इफ म्हणण्यापेक्षा असं म्हणा इन ट्रायंगल एक्स वाय झेड बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. थोडं साफ व्हायला त्रास व्हायला याचा, त्याच्यामुळे वेळ लागायला. बघा काय क्वेश्चन आहे म्हटलंय, इन ट्रायंगल एक्स वाय झेड, इन ट्रायंगल एक्स वाय झेड एक्स वायची लेंथ दिली, वाय झेड दिलाय आणि एक्स झेड पण दिलाय आणि दुसरा एक ट्रायंगल दिलाय त्यांनी. बघा, इन ट्रायंगल क्वेश्चन नंबर 2 इन ट्रायंगल एक्स वाय झेड एक्स वाय 4 वाय झेड 6 एक्स झेड 5. इफ ट्रायंगल एक्स वाय झेड, इफ ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर and PQ is equal to 8 centimeter. Then find length of remaining sides of triangle, side of triangle PQR. PQR च्या साइड म्हणताय. समजा आपण यालाच कन्सिडर करू PQR. ओके. बघा, एक्स वाय झेड मध्ये दिला, एक्स वाय किती आहे, एक्स वाय 4 आहे, वाय झेड 6, एक्स झेड 5 अँड पी क्यू दिला आहे 8. सोल्युशन मध्ये काय येणार, ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. इफ टू ट्रायंगल आर सिमिलर देअर करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल. करस्पॉन्डिंग साइड्स रेशो आर इक्वल म्हणजेच काय होणार, एक्स वाय अपॉन पी क्यू इज इक्वल टू वाय झेड अपॉन क्यू आर. वाय झेड अपॉन क्यू आर इज इक्वल टू एक्स झेड अपॉन पी आर. तिन्ही साइडचा रेशो इक्वल आहे. एक्स वाय किती आहे, एक्स वाय 4, पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 8 इज इक्वल टू वाय झेड किती आहे, वाय झेड आहे 6, क्यू आर इज इक्वल टू एक्स झेड किती आहे, एक्स झेड 5 आहे, पी आर. बघा मग इथं सिम्प्लिफाय होईल, 4 1 4, 4 2 8 किंवा असंच ठेवा. या दोघांची कंपॅरिझन करू अगोदर. 4 अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन क्यू आर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पुन्हा या दोघांचं
अगोदर या दोघांचं कंपॅरिझन करायचं, नंतर या दोघांचं कंपॅरिझन करायचं. पहिल्यांदा या दोघांचं कंपॅरिझन करू. 4 इंटू क्यू आर, 4 क्यू आर, 8 इंटू 6, क्यू आर इज इक्वल टू 8 इंटू 6, 4 इंटू आहेत इकडे आल्यावर अपॉनमध्ये येते. मग काय होणार? 4 1 4, 4 2 8 आणि 6 2 12. क्यू आर किती आलं रे? क्यू आर आला 12. क्यू आर किती आलं? क्यू आर इज इक्वल टू 12. त्यानंतर हा रेशो घ्यावा लागला आता आपल्याला 4/8. 4/8 इज इक्वल 5/PR. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू PR इज इक्वल टू 8 इंटू 5. PR इज इक्वल टू 8 इंटू 5/4. 4 2 8 आणि 5 2 10. PR इज इक्वल टू काय आलं? 10. हे की नाही? PR इज इक्वल टू काय आलं? 10. मग देअरफॉर QR इज इक्वल टू 12 अँड PR इज इक्वल टू 10. या स्वरूपामध्ये ज्या दोन साईड काढायला सांगितल्या होत्या आपल्याला, हे की नाही? 8 तर ऑलरेडी काढून दाखवलेली होती. QR 12 अँड PR 10. या स्वरूपामध्ये जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता, हे की नाही, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी काय झालाय? कंप्लीट झाला. म्हणजे PQR सिमिलर टू XY, हे की नाही, सिमिलर असल्यामुळं याच्या साईड दिल त्या, याची एक साईड दिलती, राहिलेल्या रिमेनिंग 2 साईड्स या स्वरूपामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केल्या. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता आपला, हे की नाही, प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता तो या ठिकाणी काय झाला? कंप्लीट झाला आता, हे की नाही. आता याच्यानंतरचा जो लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला, जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा, ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हटलं आहे, हे की नाही. आणि पुन्हा अजून काय म्हणतंय पुढं? लेबल देम, शो द करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि त्याला लेबल दाखवा म्हटलं आहे. लेबल म्हणजे सिम्बॉल कॉन्ग्रंट असतील तर त्या पद्धतीनं. आणि पुन्हा अजून काय म्हटलं आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स बाय द सेम साईन. आणि जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत त्याला एक काय करा? सेम साईन द्या म्हटलं आहे. साईन द्या म्हटलं म्हणजे चिन्ह वापरा म्हटलं आहे. 0 दाखवा छोटासा किंवा इंटूचं साईन दाखवा, हे की नाही, या स्वरूपामध्ये कॉन्ग्रंट अँगल जे आहेत त्याला. त्यानंतर काय म्हटलं अजून? शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स बाय नंबर्स इन प्रोपोर्शन्स. आणि नंबर इन प्रोपोर्शन्स, आणि ते प्रोपोर्शनमध्ये असतात, हे की नाही, ते दाखवायचे आहेत आपल्याला. स्केच करायचं, डायग्राम काढायची आहे. ॲक्युरेट मेजर नाही घेऊन काढलं तरी चालतं आहे. सारखे जरी ट्रायंगल काढलेत तरी बी चालतं आहे, हे की नाही. आणि त्याची लेंथ कन्सिडर करा म्हटलं आहे की तुम्ही त्याला लेंथ जसं देतात, PQ किती आहे, QR किती आहे, हे की नाही. बघा, क्वेश्चन नंबर 3 जो आपल्याला 3 नंबरचा दिलेला आहे त्याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे बघा? ड्रॉ अ स्केच ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगल पण स्केच करायचे आहेत आपल्याला. पाच. चला, ड्रॉ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ sketch
ड्रॉ sketch of a pair of similar triangle, a pair of similar triangle, label them, show the corresponding angle by the same sign. सेम साइन दाखवा म्हटलं. बघा, टू ट्रायंगल्स आहेत. फॉर एक्झाम्पल ए बी सी पी क्यू आर. करस्पॉन्डिंग अँगलला साईन दाखवा म्हटलं आहे. इथं दोन रेषा, इथे पण दोन रेषा, इथं झिरो, इथं झिरो, हे करस्पॉन्डिंग आहेत. इथं इंटूचं छोटंसं साईन, इथं इंटूचं साईन दाखवलं. आणि अजून याला काय करायला सांगितलं आहे, स्केच केला आपण. Draw a sketch of pair of similar triangles, label them, show their corresponding angle by same sign, show the length of corresponding side by number in proportions. proportion मध्ये आता यांचं समजा यांचा रेशो किती आणायचा आपल्याला, आपण असं करायचं धरू, आपण याचा रेशो 1:2 आणायचं आपल्याला. किती आणायचं आहे, 1:2. मग हे जर 1 कन्सिडर केला तर हे 2 होणार, बरोबर आहे. हा 4 जर कन्सिडर केला तर हा 8 होणार, आणि हा जर 5 कन्सिडर केला तर हा काय होणार, 10. 1:2 रेशो येतो का बघा. 5/10, 5 1 5, 5 2 10, 4/8, 4 1 4, 4 2 8. मग या ठिकाणी आपण असं म्हणू याचं सोल्युशनमध्ये, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर अँड देअर करस्पॉन्डिंग साईडचं रेशो बघा, ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू 1/2. आहे की नाही, सगळ्यांचा रेशो बघा 1/2 येतो. आणि नंतर अँगल ए इज इक्वल टू अँगल पी, अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू, अँड अँगल सी इज इक्वल टू अँगल आर. करस्पॉन्डिंग किंवा कॉन्ग्रंट जे करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत सेम साईन याला दाखवलेत. या स्वरूपामध्ये तुम्हाला एक स्केच करायला सांगितला होता, आहे की नाही. बस, बाकी एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि एक्सप्लेन करायचं जरी म्हटलं तरी एक्सप्लेन करताना प्रत्येकाचा जो रेशो आहे तो किती येणार, डेफिनेटली 1/2 या स्वरूपामध्येच येणार. ठीक आहे, या स्वरूपामध्ये आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 3.5 सिमिलर ट्रायंगलरचा तो या ठिकाणी कंप्लीट झाला. तर बाकीचं जे आहे ते आपण उद्याला बघूया.